शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांचे काही अज्ञातांनी काल रात्री 9 वाजता अपहरण केले होते। या घटनेला आता वेगळंच वळण लागलं आहे। गौरव कोटगिरे यांचे अपहरण वाहने खरेदी विक्री फायनान्सच्या व्यवहारातून करण्यात आल्याचे समोर आले आहे। या अपहरणातील 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। हे सर्व आरोप गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी आहेत। किती वेळामध्ये आरोपीला अटक करण्यात आली, किती आरोपी आहेत, नेमका उद्देश काल दिनांक 13/12/2024 रोजी अंदाजे रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान माननीय SP साहेबांना तसेच ॲडिशनल सर यांना सर्वांना बाफना येथे एक गॅरेजवर यातील फिर्यादी कोटगिरे यांना काही इसमाने गाडीत घालून त्यांचं किडनॅप केलेलं आहे, त्यांचं अपहरण केले अशी साहेबांना माहिती मिळाली। त्यावरून साहेब स्वतः आणि तसेच LCB ची टीम, ॲडिशनल सर, DYSP साहेब तसेच इतवाऱ्याची पोलीस स्टेशनची सर्व टीम हे सर्व घटनास्थळी हजर झाले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या घटनेची माहिती घेतली आणि ह्या घटनेमागे जे प्रकार घडलेला आहे आणि कोण आहे या सर्वांची माहिती घेऊन सर्व टीम साहेबांच्या आदेशाने सर्व टीम रवाना झाले आणि त्यावरून आम्ही सर्वांनी माहिती घेतली। तर थोड्या वेळाने यातील फिर्यादी जो कोटगिरे आहेत यांना चंदन सिंग कॉर्नरला सोडण्यात आले अशी माहिती मिळाली। त्यावरून इतवाराचे पोलीस स्टेशनचे PI साहेब तसेच DYSP साहेब त्यांना जाऊन त्या फिर्यादीला घेऊन आले आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी जी तक्रार दिली त्यावरून आम्ही अज्ञात इसमावर इतवारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर सदर गुन्ह्यातले जे आरोपी आहेत तर त्यासंबंधी आम्ही LCBचे जे तीन टीम होते त्यांनी त्या प्रकरणाचा जो घटना घडली, अपहरण झालेले आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती घेतली असता तर यातील नमूद जे आरोपी आहेत 7 जे आरोपी आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली, ती गोपनीय माहिती मिळाली। त्यावरून आम्ही मारतळा या ठिकाणी जर गेले असतात त्यावेळेस तिथं आपल्याला या गुन्ह्यात जी वापरलेली 4 व्हीलर आहे तसेच त्यांनी जे गुन्ह्यामध्ये धाक दाखवण्यासाठी जे खंजर वापरले आहे तसेच 7 आरोपी हे सर्व मिळून आले। आम्ही त्याप्रमाणे त्यांना अटक ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना विचारपूस केली असता यातील जो फिर्यादी आहे त्यांचं 4 चाकी वाहनाचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि तो अगोदर फायनान्सचा पण व्यवसाय करत होता। तर याच संदर्भात त्यांचं काही घेण्या देण्यावरून वाद झालं होतं आणि ते काहीतरी मोठी गाडी 4 व्हीलर ते विकत घेणार होता यातील जे आरोपी आहेत तर त्यांच्यावरून त्याच्यात वाद झाला होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी ते किडनॅप केल्याचं प्रथमदर्शनी सध्या दिसून येतं। राजकीय काही सध्या तर फिर्यादीला आपण काल पण विचारलं होतं पण सध्या त्या याच्यात अँगलनं कुठं अजून काही दिसत नाही, पण त्या दिशेनं पण तपास चालू आहे। कालच्या घटनेच्या अगोदर यांचे व्यवहार झालेले होते काही पहिलाच व्यवहार झाला? नाही, आरोपीच्या म्हणण्याचं असं आहे की त्याच्या अगोदर पण त्यांचे व्यवहार झाले होते, पण ह्या ज्या घटने आहे या घटनेमध्ये आरोपीनं ज्या फिर्यादीला आपण त्या दिवशी त्यांनी जे किडनॅप केले आहे त्यावेळेस त्यांनी स्वतः काही बोललेलं नाही, तर इतर 2 लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधलेले आहे, त्यामुळं आरोपीला तो त्या रात्री ओळखू शकले नाही।